द्या असं मी म्हणत नाही, पण धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा. तुम्ही संरक्षण देणार नाही हे आम्हाला माहिती आहे, पण धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा. बोला. पण राऊत साहेब, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या सोशल मीडियावर जे कथित पॉडकास्ट स्टँडअप कॉमेडी, नाही मला एक सांगा, आता कुणाल कामरा आहे, याआधी समय रैना झालं, रणवीर अलाहाबादियावाला झाला, जे काही चाललंय सध्या, म्हणजे विनोदाच्या नावाखाली कितपत म्हणजे सेन्सॉरशिप नको का? तुम्ही आचार्य अत्रे यांचे विडंबन काव्य त्या काळातली वाचली असतील ना? त्यांचं आचार्य अत्रे आणि कुणाल कामरा झेंडूची समय रैना, हे बघा, झेंडूची फुले तुम्ही कविता संग्रह वाचा. राजकीय विडंबन आणि व्यंग हे होतच असतं, नाहीतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होऊच शकले नसते. राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरची व्यंगात्मक टीका सहन केली पाहिजे. आम्ही करतो, सगळेच करतात. माननीय बाळासाहेबांनी सुद्धा टीका सहन केली आहे, शरद पवारांनी केलेली आहे, विलासराव देशमुखांनी केलेली आहे. प्रत्येक प्रमुख नेत्यानं ही नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून ही परंपरा पडली की टीका सहन करायची नाही. त्यासाठी मग टीका करणाऱ्यांना बंदिवान करणारे कायदे आणायचे, नवीन कायदे आणायचे, नवीन नियम आणायचे. महाराष्ट्रात देशामध्ये यापूर्वी घडलं नव्हतं. आणीबाणीत सुद्धा घडलं नव्हतं. मी तुम्हाला सांगतो, आणीबाणीत सुद्धा या टोकाच्या भूमिका कधी कोणी घेतल्या नव्हत्या. देवेंद्र फडणवीस यांना जर स्वतःची प्रतिष्ठा थोडी तरी सांभाळायची असेल तर त्यांनी कालच्या दंगलखोरांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे आणि नुकसान भरपाई जी आहे ती त्या दंगलखोरांकडूनच वसूल केली पाहिजे. पण शिवसेना युबीटी पूर्णपणे कुणाल कामराजच्या पाठीशी आहे. अशा प्रकारे पॉडकास्ट करणारे लेखक पत्रकारांच्या मागे आम्ही आहोत. बघा, मर्यादा पाळल्याच पाहिजे. मग पॉडकास्टर्स असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, व्यक्तिगत टीका टिप्पणी. मग इतके दिवस विधिमंडळात जे चाललेलं आहे ते पॉडकास्ट पेक्षा भयंकर आहे. विधिमंडळात जे आमचे आमदार किंवा खासदार ज्या प्रकारची भाषा आणि टीका करतायत कमरेखालची, हे तर कुणाल कामराच्या पॉडकास्ट पेक्षा भयंकर आहे. विधानसभेतच हल्ले होतील अशाने किंवा झाले आहेत, ते चालतंय का? त्याच्यावरती या बंधन आहेत का? त्यांना संरक्षण आहे, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग लेखक, पत्रकार, कलावंतांना स्वातंत्र्य का नाही? पण भूतकाळात शिवसेनेनंही अशा घटना केलेल्या आहेत. मग प्रसारमाध्यमांवर झालेले हल्ले असो किंवा मग व्यक्ती किंवा नेत्यांवर झालेले. मला एक उदाहरण सांगा तुम्ही. सखाराम बँडर संदर्भात हा संस्कृतीचा विषय होता. सखाराम बँडर नाटक, घाशीराम कोतवाल नाटकावरती आम्ही विरोध केला माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये. हा आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा उद्ध्वस्त करण्याचा विषय होता. मला असं म्हणायचं आहे की ज्यांनी काल हल्ला केला त्यांनी प्रशांत कोरडकरवरती का नाही हल्ला केला? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरडकर हा तुमच्या सरकारच्या डोळ्यासमोर बेपत्ता होतो. शिवाजी महाराजांना शिव्या घालणारा, त्याच्यावरती हल्ला करण्याची हिंमत नाही दाखवली कोणी या लोकांनी. तिथे गांडूगिरी आहे. पण कुणाल कामरा एक साधा लेखक, पॉडकास्टर, त्याच्यावरती हल्ला केला. तो यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो. करा ना कोरडकरवरती हल्ला. शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना त्यांनी. अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील. आम्ही समर्थन करू त्या हल्ल्याचं, तिथे नाही. पण कुणाल कामरावरती हल्ला का? कारण कोणाला तरी दाढीवाला म्हणाला तो म्हणून. अनेकांना दाढी आहे. नरेंद्र मोदींनाही दाढी आहे ना, अमित शहाना पण दाढी आहे. काय आहे ना? मग सगळ्यांना दाढ्या काढायच्या का दाढीवाल्यांचा अपमान झाला म्हणून? आणखी एक विषय आहे. काल राज ठाकरे असं म्हणाले की एक खोक्याबाई काय घेऊन बसलात विधानसभेत, अख्खं विधानसभाही खोक्यांनी भरली. तुम्ही सहमत आहात का? कारण त्यात सगळ्या पक्षाच्या आमदारांचा अख्खं सभागृह खोक्याने भरलं का याच्याविषयी मी असहमत आहे. पण राज ठाकरे जे म्हणतायत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत, हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेलं आहे. असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात. त्यांना विचार नाही, त्यांना भूमिका नाही, त्यांच्याकडे नैतिकता नाही. हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं.
सध्या अजित पवारांचं एक विधान चर्चेत आलेलं आहे. आता बुलडोजर चालू आहे. नागपूरचा जो घटनेचा आरोपी आहे हिंसाचार प्रकरणातला भयंकरांच्या घरावर आता आपण इंटरव्ह्यू देत असताना तिकडे बुलडोजर चालू आहे. बघा, दंगल दोन्ही बाजूने घडलेली, दंगलीची ठिणगी ही दोन्ही बाजूंनी पडलेली. हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करते. दंगलखोरांवरती बुलडोजर किंवा त्यांच्यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे. पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते तुमच्या विचारांचे समर्थक आहेत. औरंगजेबाच्या कबरेचा मुद्दा कोणी काढला? ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. चिथावणी तुमच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याने दिलेली आहे. जा कोकणात बुलडोजर पाठवा ना, मग किंवा पुण्यात बुलडोजर पाठवा ना. तुमच्याच लोकांनी ही वक्तव्य दिलेली आहेत. त्यानंतर लोकांना ही चालना मिळालेली आहे. समान न्याय, तुम्ही समान नागरी कायदा म्हणताय ना, समान कायदा आला पाहिजे ना, समान कायद्यानंच कारवाई व्हायला पाहिजे. तर ही सर्व प्रकारच्या आणि सर्व पक्षाच्या, सर्व धर्माच्या लोकांवर, दंगलखोरांवर एकसारखीच समान पद्धतीची कारवाई होणं गरजेचं आहे या देशामध्ये. आणि काल ज्यांनी दंगल केली त्यांच्या सुद्धा जागांवरती बुलडोजर फिरले पाहिजे. पण राऊत साहेब, कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे मुंबई पोलिसांनी आणि शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनाही खार पोलिसांनी अटक केलेली आहे या सगळ्या प्रकरणात. कुणाल कामरावरती गुन्हा का दाखल करावा? मी रोज टीकात्मक लिहितो, माझं काम आहे ते, रोज लिहितो मी. मग नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या लोकांवरती रोज गुन्हे दाखल होतील.